जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त आपल्या सोबत आज आहेत डॉक्टर राहुल कडू अमरावती येथून, जे आपल्याला रक्तदाब नियंत्रणातून हृदय कसे निरोगी ठेवता येतील याविषयी मार्गदर्शन करतील. डॉक्टर, आजच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. माझे आपल्याला काही प्रश्न आहेत. डॉक्टर, उच्च रक्तदाब म्हणजे काय आहे आणि तो कसा घातक असतो? हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब आणि हे डेंजरस का? कारण की आपल्या शरीरामध्ये जे इम्पॉर्टंट अवयव आहेत, जसं ब्रेन आहे, किडनी आहे, हार्ट आहे आणि आपले डोळे आहे, या ऑर्गनच्या रक्तवाहिनीमध्ये हायपरटेन्शनमुळे म्हणजे उच्च रक्तदाबामुळे डॅमेज होतोय, म्हणून ते डेंजर. माझे आपल्याला काही प्रश्न आहेत. डॉक्टर, उच्च रक्तदाब होण्याची कारणं काय आहेत? 90% लोकांमध्ये कॉजेस आपल्याला मिळत नाही, ज्याला आम्ही इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणतोय. आणि जे उरलेले 10% पेशंट असतात, त्यामध्ये कोणाला किडनीचा आजार असतो, ओबेसिटी आहे आणि नंतर वेगवेगळ्या वाईट सवयी जसं आहे टोबॅको चिविंग आहे, स्मोकिंग आहे, या सगळ्या सवयींमुळे हायपरटेन्शन होतं. आणि काही लोकांमध्ये सॉल्ट इंटेक जास्त वाढल्यामुळे ब्लड प्रेशर होतंय, हायपरटेन्शन. माझे आपल्याला काही प्रश्न आहेत. डॉक्टर, भारतात उच्च रक्तदाबाचे प्रमाण किती आहे आणि त्यासाठी कोणते सामान्य जोखीम घटक आहेत? इंडियामध्ये उच्च रक्तदाब जर बघितला तर खूप कॉमन आहे. वयाच्या 30 नंतर प्रत्येकाने आपलं ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे, कारण की पहिले जो आजार हा उच्च रक्तदाबाचा जो आजार होता तो आफ्टर 50 यायचा. आता तो 30 वर्षानंतरच भरपूर लोकांमध्ये आढळून येत आहे. तर त्यामुळे हा आजार खूप कॉमन आहे. जर आपण एका घरामध्ये बघितलं तर 4 व्यक्तींपैकी दोघांना हायपरटेन्शन असतं. आणि याचे इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर म्हणजे जे वेगवेगळ्या वाईट सवयी आहेत, टोबॅको आहे, स्मोकिंग आहे किंवा हाय सॉल्ट इंटेक आहे, हे त्याचे मेन रिस्क फॅक्टर आहे. अजून ओबेसिटी आहे किंवा कुठले दुर्गम आजार झाले त्यामध्ये पण ब्लड प्रेशर वाढते. माझे आपल्याला काही प्रश्न आहेत. डॉक्टर, उच्च रक्तदाबाची कोणती सुरुवातीची लक्षणं आहे ज्यावर लक्ष दिले पाहिजे आणि लागलीच डॉक्टरांकडे जावे? ऍक्च्युली उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शनचे अर्ली वॉर्निंग सिम्पटम्स काहीच नसतात. आपल्याला काहीच त्रास होत नाही. जर तसं म्हणायला गेलं तर थकवा येणं, आपला स्टॅमिना कमी होणं, डोकं भारी पडणं, हे त्याचे अर्ली सिम्पटम्स आहेत. पण भरपूर लोकांमध्ये हे सिम्पटम्स आढळून येत नाही. त्यामुळे रेग्युलर ब्लड प्रेशर मॉनिटरिंग हे आपण करूनच हायपरटेन्शनला आपण कंट्रोल करू शकतो. माझे आपल्याला काही प्रश्न आहेत. डॉक्टर, उच्च किंवा निम्न रक्तदाबाची लक्षणं ओळखणं किती महत्वाचं आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपल्याला लवकर हे माहीत करून घेणं याच्यासाठी गरजेचं आहे, कारण की हायपरटेन्शनमुळे जे इम्पॉर्टंट ऑर्गन्स असतात त्यामध्ये ज्या रक्तवाहिनी असतात त्याचा डॅमेज सुरू होतो. जसं काही ब्रेनमध्ये ब्लॉकेज तयार होणं किंवा ब्रेनमध्ये ज्या रक्तवाहिनी असतात त्या फुटणे, जास्त ब्लड प्रेशर वाढल्यामुळे हार्टमध्ये ब्लॉकेज तयार होणं, हे सगळं हायपरटेन्शनमुळे होत आहे. म्हणून हायपरटेन्शन अर्ली आपल्याला माहीत करून घेणं आणि त्याचा ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे. माझे आपल्याला काही प्रश्न आहेत. डॉक्टर, उच्च रक्तदाब म्हणजे काय आहे आणि तो कसा घातक असतो? हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब आणि हे डेंजरस का? कारण की आपल्या शरीरामध्ये जे इम्पॉर्टंट अवयव आहेत, जसं ब्रेन आहे, किडनी आहे, हार्ट आहे आणि आपले डोळे आहे, या ऑर्गनच्या रक्तवाहिनीमध्ये हायपरटेन्शनमुळे म्हणजे उच्च रक्तदाबामुळे डॅमेज होतोय, म्हणून ते डेंजर. माझे आपल्याला काही प्रश्न आहेत. डॉक्टर, उच्च रक्तदाब होण्याची कारणं काय आहेत? 90% लोकांमध्ये कॉजेस आपल्याला मिळत नाही, ज्याला आम्ही इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणतोय. आणि जे उरलेले 10% पेशंट असतात, त्यामध्ये कोणाला किडनीचा आजार असतो, ओबेसिटी आहे आणि नंतर वेगवेगळ्या वाईट सवयी जसं आहे टोबॅको चिविंग आहे, स्मोकिंग आहे, या सगळ्या सवयींमुळे हायपरटेन्शन होतं. आणि काही लोकांमध्ये सॉल्ट इंटेक जास्त वाढल्यामुळे ब्लड प्रेशर होतंय, हायपरटेन्शन. माझे आपल्याला काही प्रश्न आहेत. डॉक्टर, भारतात उच्च रक्तदाबाचे प्रमाण किती आहे आणि त्यासाठी कोणते सामान्य जोखीम घटक आहेत? इंडियामध्ये उच्च रक्तदाब जर बघितला तर खूप कॉमन आहे. वयाच्या 30 नंतर प्रत्येकाने आपलं ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे, कारण की पहिले जो आजार हा उच्च रक्तदाबाचा जो आजार होता तो आफ्टर 50 यायचा. आता तो 30 वर्षानंतरच भरपूर लोकांमध्ये आढळून येत आहे. तर त्यामुळे हा आजार खूप कॉमन आहे. जर आपण एका घरामध्ये बघितलं तर 4 व्यक्तींपैकी दोघांना हायपरटेन्शन असतं. आणि याचे इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर म्हणजे जे वेगवेगळ्या वाईट सवयी आहेत, टोबॅको आहे, स्मोकिंग आहे किंवा हाय सॉल्ट इंटेक आहे, हे त्याचे मेन रिस्क फॅक्टर आहे. अजून ओबेसिटी आहे
किंवा कुठले दुर्गम आजार झाले त्यामध्ये पण ब्लड प्रेशर वाढते. माझे आपल्याला काही प्रश्न आहेत. डॉक्टर, उच्च रक्तदाबाची कोणती सुरुवातीची लक्षणं आहे ज्यावर लक्ष दिले पाहिजे आणि लागलीच डॉक्टरांकडे जावे? ऍक्च्युली उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शनचे अर्ली वॉर्निंग सिम्पटम्स काहीच नसतात. आपल्याला काहीच त्रास होत नाही. जर तसं म्हणायला गेलं तर थकवा येणं, आपला स्टॅमिना कमी होणं, डोकं भारी पडणं हे त्याचे अर्ली सिम्पटम्स आहेत. पण भरपूर लोकांमध्ये हे सिम्पटम्स आढळून येत नाही. त्यामुळे रेग्युलर ब्लड प्रेशर मॉनिटरिंग हे आपण करूनच हायपरटेन्शनला आपण कंट्रोल करू शकतो. रक्तदाब नियंत्रणासाठी हा एक जनजागृती उपक्रम आहे.